श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य ऐकृत सिद्धारूढ वैभव बेल 7वा भाग 4. भर दुपारची वेळ होती. भास्कर पाटील नांगरण्याचे काम आटोपून नुकतेच जेवणास बसले होते. इतक्यात उघड्या अंगाने शेगावचे गजानन महाराज तेथे आले. त्यांनी पाटलाजवळ प्यायला पाणी मागितले. पाटलाला वाटले हा कुणीतरी खुळा आहे. तेव्हा पाणी बिनी कुछ नाही असे म्हणून एका फरलांगावर असलेल्या पाणी नसलेल्या विहिरीकडे बोट केले आणि तिकडे जा, पुष्कळ पाणी आहे, पोटभर पी असे उपहासाने म्हणाले. त्यावर गजानन महाराज त्या विहिरीजवळ गेले आणि विहिरीच्या आतल्या बाजूला पाय सोडून काहीतरी गुणगुणत ते काठावर बसले. थोड्या वेळाने पाण्याने विहीर तुडुंब भरून आली. तेव्हा गजानन महाराज टाळी वाजवून नाचू लागले. पाटलांना वाटले खुळा आपल्या लहरीत नाचत आहे. विहिरीचे पाणी हाताने काढण्याइतपत वर होते. थोड्या वेळाने बाजूला पडलेला मोगा त्यांनी उचलला आणि पाटलाकडे वळून पाहिले. पाटलाची नजर आपल्याकडे आहे तेव्हा एक गंमत करावी म्हणून विहिरीतील पाणी मोग्याने काढून काढून ते स्नान करू लागले. त्यावर त्यांनी पाण्याचा मोगा तोंडाशी लावला. ते पाहून पाटलांची वृत्ती पालटली. ते धावत धावत गेले आणि महाराजांच्या चरणी लागले. पुढे त्यांचे शिष्यत्व पत्करून ते कायमचेच त्यांच्या सहवासात राहिले. बाबाजी भट नावाचे एक वैदिक ब्राह्मण मंगळवेढ्यास राहत असत. त्यांच्याकडे अक्कलकोट महाराज वरचे वर जाऊन घटका घटका बसत असत. एके दिवशी 3 प्रहरी महाराज भटजींचे घरी आले. तेव्हा भटजींच्या बायकोने त्यांना बसावयास आसन दिले. स्वामींनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले. तेव्हा लगेच ती कळशी हातात घेतली आणि स्वामींना म्हणाली, आमच्या विहिरीला उन्हाळ्यात 4 महिने पाणी नसते, म्हणून शेजारी जाऊन ताजे पाणी मी घेऊन येते. तेव्हा महाराज म्हणाले, अगं, आडाला पाणी नाही असे कसे होईल? चल, मी दाखवतो. असे म्हणून भराभर पावले टाकीत महाराज परसात गेले. आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली आणि तिला म्हणाले, आडात पोहरा सोड, पाणी मिळेल. तिने लगेच पोहरा आडात सोडला आणि पाणी काढले. इतक्यात बाबाजी भट तेथे आले. तो प्रकार पाहून त्यांना साश्चर्य आनंद झाला. पाटगाव येथे मौनीबुवा नावाचे एक संन्याशी राहत असत. त्यांच्या शिष्यगणांपैकी 2 जण पंढरीला गेले होते. तेथे समर्थ रामदासांची कीर्ती त्यांच्या कानावर आली. तसेच ते माहुली क्षेत्रास असल्याचे समजले. त्यावर तेथून ते माहुली क्षेत्रास गेले. प्रथम स्नान करून नंतरच समर्थांचे दर्शन घ्यावे या उद्देशाने ते नदीवर गेले. त्या समयी कमरे इतक्या पाण्यात एक तेजस्वी जटाधारी व्यक्ती उभी असलेली त्यांना दिसली. ही व्यक्ती म्हणजे दुसरे कोणी नसून समर्थच होते. ते म्हणाले, कल्याणा, मला फार भूक लागली रे. माझे प्राण व्याकुळ झाले आहेत. लवकर जा आणि झोळीत काय असेल ते घेऊन ये. त्या क्षणी कल्याणाने झोळीत हात घालून 2 चतकोर भाकरी होती ती घेतली आणि पळत पळत जाऊन समर्थांच्या हातावर ठेवली. त्यावर चहूकडे पाहत पाहत समर्थ भाकरी खाऊ लागले. नदीवर मौनीबुवांच्या शिष्याव्यतिरिक्त इतरही पुष्कळसे लोक होते. ते समर्थांकडे आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा पुन्हा, कल्याणा, कोरडी दशमी गिळवत नाही. करिता थोडेसे दूध घेऊन ये. पण बाबा, फार लांब जाऊ नकोस. ती पहा, वाळवंटात गाय निजली आहे. तिची प्रार्थना कर म्हणजे ती दूध देईल. असे समर्थ म्हणाले. त्यांनी अंगुली निर्देश केल्याप्रमाणे कल्याण त्या दिशेला तुंबा घेऊन धावले. ती गाय मरून पडली असून
तिच्या भोवती लोकांचा घोळका जमलेला होता. गुरु आज्ञेनुसार कल्याण त्या गर्दीतून गेले आणि त्यांनी दूध देण्याकरिता गायीची प्रार्थना करून तिच्या अंगावरून हात फिरविला. इतक्यात ती गाय चटकन उठून उभी राहिली. कल्याणाने लगेच तिचे दूध काढले आणि ते घेऊन जाऊन समर्थांना दिले. ही अघटित घटना पाहून मौनी बुवांचे शिष्य समर्थांच्या चरणी लागले. एकदा एकादशी निमित्त देहूतील मंडळींनी मोठा मंडप घातला आणि तुकारामांना कीर्तन करण्यास सांगितले. त्या ठिकाणी असंख्य जनसमूह जमला होता. जय जय विठोबा रुखमाई असा तुकारामांनी नामाचा गजर सुरू केला. तोच सर्व मंडळी देहभान विसरून आनंद सागरात बुडून गेली. मशालवाल्याची पण तीच स्थिती झाल्यामुळे त्याच्या हातातील मशाल लागून मंडपाला आग लागली. त्या समयी चांभार गोंदियात एका ठिकाणी शेख महम्मदाचे कीर्तन सुरू होते. तेथेही श्रवणार्थ असंख्य मंडळी जमली होती. कीर्तन चालू असता एकाएकी शेख महम्मदाने उडी मारली आणि हात चोळले. कीर्तन संपल्यावर एका शिष्याने विचारले, महाराज, तुम्ही कीर्तन चालू असता मध्येच उडी मारून हात चोळले, याचे कारण काय? तेव्हा शेख महम्मद म्हणाले, देहू गावात तुकारामांच्या कीर्तनात मशालवाल्याची मशाल लागून मंडप जळू लागला म्हणून मी आग विझवली. ही गोष्ट ऐकून भक्तांच्या श्रद्धेत अधिकच भर पडली. परंतु अभक्तांना मात्र देहूला जाऊन मांडव जळाल्याची खूण प्रत्यक्ष पाहिल्यावर शेख महम्मदाच्या बोलण्याची सत्यता पटली. सिद्ध पुरुष निरीच्छ, निराभिमानी आणि मोहमाया रहित असतात. त्यामुळे दुर्जनांनी कितीही त्यांची निंदा अगर छळ केला तरी त्यांची तिळमात्रही त्या शांती ढळत नाही. एकनाथ हे रोज नदीवर स्नानार्थ जात असत. काही टवाळखोरांनी शिकवल्यावरून एके दिवशी एक इसम विडा तोंडात चघळत नदीच्या वाटेवर एका पडक्या घराच्या भिंतीवर बसून राहिला. अंघोळ करून एकनाथ घरी जात असता त्या इसमाने त्यांच्या अंगावर थुंकले. त्यावर त्यांनी परत जाऊन अंघोळ केली आणि ते पुन्हा घरी जाऊ लागले. तेव्हाही त्याने पूर्ववत त्यांच्या अंगावर थुंकले. तरी एकनाथ एकही शब्द न बोलता परत नदीकडे वळले आणि आज आपणास पुष्कळ वेळा गंगेचे स्नान घडले याबद्दल त्यांनी गंगेचे आभार मानले. पुढे तो इसम पश्चातापाने युक्त होऊन एकनाथांना शरण आला. एके दिवशी माधवदास एका घरी भिक्षेला गेले होते. त्या समयी त्या घरची मालकीण पोतेरे घालीत होती. माधवदासांना पाहून ती संतापाने लाल झाली आणि म्हणाली, ए बाबा, हात पाय कान डोळे शाबूत आहेत, तर राबून खायला झाले काय तुला? ही घे भिक्षा. असे म्हणून हातातले पोतेऱ्याचे फडके तिने त्यांच्या अंगावर फेकून दिले. त्याबद्दल माधवदासांना राग येण्यापेक्षा त्यांनी तिचे आभारच मानले. त्यावर ते फडके घेऊन लगेच ते नदीवर गेले आणि स्वच्छ धुवून वाळवून त्यांनी त्याची वात बनविली आणि तेल घालून शंकरापुढे दिवा लावून त्या फडक्याचे सार्थक केले. ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला सिद्ध पुरुषांकडून फळ मिळते. सिद्धारूढ महाराजांकडे एक सोनारी नेहमीच येत असे. दर सोमवारी ती तिखट मिठाचा सांजा करून आणि तो महाराजांपुढे ठेवून नमस्कार करी. महाराज नेहमी त्यातील चिमूटभर काढून घेऊन राहिलेला सर्वांना वाटायला सांगत असत. एका सोमवारी मात्र त्यांनी डब्यातील सर्वच सांजा खाऊन टाकला. सिद्धपुरुषांच्या वागण्यातील मर्म कळणे फारच कठीण आहे. तेथे जमलेल्या मंडळींपैकी काही जणांच्या मनात महाराजांचे प्रेम तिच्यावर अधिक असावे असे वाटले. काहींना महाराजांना आज भूक लागली असावी असेही वाटले.
त्या सोनारणीला मात्र आतापर्यंत आपण केलेल्या सेवेचे चीज झाले असे वाटून अत्यंत आनंद झाला. देव आणि सत्पुरुष धनाचे भुकेले नसून भक्तिभावाचे भुकेले होत. जेव्हा ती बाई घरी जाण्यास निघाली, तेव्हा तिने आपला डबा घेतला आणि डब्याला लागून राहिलेला प्रसाद तोंडात टाकला. त्यावेळी आपण आज सांज्याला मीठच अजिबात घातले नाही, हे तिला कळून आले. त्याबद्दल तिला वाईट वाटून महाराजांपुढे तिने खेद प्रदर्शित केला. महाराज म्हणाले, "ताराबाई, खरोखर मला मीठ न घातलेला पदार्थच आवडतो. मी होऊन तुला एक दिवस मीठ न घालता सांजा करून आण असे सांगणार होतो. पण आज चुकून का होईना तुझ्या हातून मीठ न पडल्यामुळे आपसुकच माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून मी आज सांजा मनसोक्त खाल्ला." रोण येथे चन्नप्पा नावाचा सिद्धारूढ महाराजांचा एक भक्त राहत असे. तो सुतारकीचा धंदा करी. त्याला महादेवी नावाची एकुलती एक मुलगी होती. दरवर्षी श्रावण व माघ महिन्यात उत्सवासाठी चन्नप्पा बायको मुलीसह न चुकता मठाला येत असे. ऐनवेळी खर्चाला पैशाची अडचण पडू नये म्हणून चन्नप्पा आपल्या मिळकतीतला चौथा हिस्सा बाजूला काढून ठेवी. त्यामुळे पैशाच्या अडचणीने त्यांच्या वारीत कधीच खंड पडला नाही. महादेवीला 13वे वर्ष लागले म्हणून चन्नप्पा तिच्या लग्नाचा विचार करू लागला. तेव्हा महादेवी बापाला उद्देशून म्हणाली, "महाशिवरात्रीचा उत्सव अगदी जवळ आला आहे. तेव्हा सध्या लग्नाचा विचार बाजूला ठेवा." त्यावर चन्नप्पा सहकुटुंब मठास गेला. उत्सवाचे 6 दिवस संपले. महाशिवरात्रीचा दिवस उजाडला. उत्सवाला आलेली सारी मंडळी आनंदात बुडून गेली होती. कैलास मंडपात महाराजांना बसवून भक्त मंडळी पुष्पांजली अर्पण करू लागली. इतक्यात महाराजांकडे पाहता पाहता आपले लग्न जर महाराजांबरोबर झाले तर आपणास कायमचेच मठात राहायला मिळेल, नाहीतर आपणास महाराजांचे चरण अंतरतील असा महादेवीच्या मनात विचार आला. उत्सव संपल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी निघाली. तरी महादेवी महाराजांच्या आसनासमोर स्वस्थ बसून राहिली. तेव्हा चन्नप्पा महादेवीला उद्देशून म्हणाले, "चल, आपण महाराजांचा आशीर्वाद घेऊन घरी जाण्यास निघू." महादेवी म्हणाली, "मी माझ्या मनाने महाराजांना वरिले आहे, म्हणून मी घरी येणार नाही." हे तिचे बोलणे ऐकून तिचे आई-बाप थक्कच झाले. त्या उभयतांनी अनेक प्रकारे तिची समजूत घातली, तरी तिच्या वृत्तीत तिळमात्रही पालट पडेना. शेवटी ती उभयता मुलीला घेऊन महाराजांकडे गेली आणि त्यांनी तिची हकीकत महाराजांना सांगितली. ते ऐकून महाराज हसले आणि म्हणाले, "महादेवी, मी बरोबर आलो तर तू घरी जाण्यास तयार आहेस का?" महादेवी म्हणाली, "तुम्ही कोठे जाल तेथे मी येईन. मात्र तुम्हाला सोडून राहणार नाही." त्यावर महाराज म्हणाले, "चल तर मी तुझ्या बरोबर येतो." असे म्हणून महादेवी व तिच्या आई-बापासह ते निघाले. महाराज फक्त महादेवीलाच दिसायचे, इतर कोणासही दिसत नसत. वास्तविक महाराज मठातच होते, पण महादेवीच्या भक्तीमुळे तिला आपल्याबरोबर महाराज असल्याचा भास होई. घरी गेल्यावर महादेवी आनंदात असलेली पाहून मागे ठरविलेल्या मुलाशी महादेवीचे चन्नपाने लग्न लावून देण्याचा बेत ठरविला. मुहूर्त नक्की झाल्यावर महादेवी बापाला म्हणाले, "बाबा, माझे महाराजांबरोबर लग्न झाले असून तुम्ही हा काय खेळ मांडला आहे? आता तरी हा विचार सोडून द्या, नाहीतर पुढे पश्चातापाची पाळी येईल." तरी चन्नपाने कार्याला आरंभ केलाच. शेवटी लग्न घटिका अगदी जवळ येऊन ठेपली.
तोच महाराज असे म्हणून तिने 3 वेळा जोरजोरात तिने हाका मारल्या आणि ती मूर्छित पडली. तिचे पंचप्राण पंचतत्वात विलीन झाले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.